पोलिसामध्ये आपण गेलं पाहिजे किंवा अशी आपण करिअर करायला पाहिजे असं स्वप्न तुम्हाला कधी पडलं? माझा जन्म जरी कर्नाटकामध्ये झाला असला, यादगिरी गुलबर्गा जिल्हा, बर, तिकडे जन्म झाला असला तरी माझं शिक्षण औरंगाबादमध्ये झालेलं आणि अतिशय सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबामधून मी शिक्षण घेत होते. ज्यावेळेस 10वी 12वीचे रिझल्ट्स आले त्यावेळेला फारसं काही डोक्यात नसतं आणि औरंगाबाद असं शहर आहे की त्यावेळेला म्हणजे 1996च्या दरम्यान तसं काही वातावरण फारसं नव्हतं की आपण MPSC करावं, UPSC करावं, अशी कुठलीही फारशी एक जागरूकता आमच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यावेळेला फारशी नसायची. 12वीच्या नंतर मात्र मी विचार करायला लागले की आपल्याला करिअरच्या दृष्टीने काय करता येईल, पण फारसं काही लक्षात येईना. फक्त एक होतं की मी पहिलेपासून थोडीशी भांडखोर म्हणा किंवा एक बंडखोर म्हणा, ही प्रवृत्ती माझ्यामध्ये उपजत आहे हे मात्र मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं. आणि निर्णय कुठला होत नव्हता, परंतु एक मात्र त्या काळात होतं. मी आपल्याला हे डॉक्टर साहेब सांगू इच्छिते की प्रसारमाध्यमांचा आपण आजकाल म्हणतो की वाईट परिणाम खूप होतो मुलांच्यावरती, पण मी आपल्याला हे निश्चितपणे सांगू इच्छिते की ज्या वेळेला मी 12वीचं आणि शालेय शिक्षण घेत होते त्यावेळेला एक सिरियल ती TV वरती यायची, ती म्हणजे कविता चौधरीची उडान सिरियल होती. त्या मुलीचं स्ट्रगल, अतिशय सामान्य कुटुंबातली मुलगी, आणि तिने एक स्वप्न बघितलं की आपण IPS बनावं, IPS बनून आपण काहीतरी करिअर करावं. हे सगळं बघत असताना माझ्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्तपणे ती इच्छा म्हणा निर्माण झाली, किंवा त्याचा जो परिणाम होता, दृश्य माध्यमांचा परिणाम जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की एक सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी हे करू शकते आणि माझं बॅकग्राऊंड पण तसंच आहे, तर आपण हा विचार का करू नये. मला एक सांगा सुनीताताई की आपल्याला जमलं नाही तर अशी भीती नाही का हो त्यावेळेला वाटली, अपयशाची भीती? अपयशाची भीती असतेच, पण मला एक माहिती होतं की आपण प्रयत्न शेवटपर्यंत करायचे आणि नाहीच झालं तर मग मात्र एवढं मला माहिती होतं की मी स्वावलंबी होऊन माझ्या पायावरती उभं राहू शकते. पण अपयश जरी आलं तरी पण आपण या खात्यामध्ये जर प्रवेश करायचं झालं तर भलेही आपल्याला वर्ग 1ची म्हणजे क्लास 1ची पोस्ट मिळणार नाही, पण निश्चितपणे क्लास 3 पासून जर आपण सुरुवात केली तर आपण प्रमोशनने सुद्धा जाऊ शकतो, एवढा आत्मविश्वास मात्र निश्चितपणे माझ्यामध्ये होता. आणि ज्या बंडखोरपणाबद्दल तुम्ही बोललात ना, त्याचं एखादं उदाहरण आठवतंय का? माझं 1996ला MCOM झालं आणि त्या दरम्यान म्हणजे 95ला आता मुलीची जात म्हणल्याच्या नंतर थोडंसं घरचं वातावरण अतिशय सामान्य कुटुंबातलं असल्यामुळे ते परिणाम तो असतो की मुलगी आता उजळून टाकायची आणि तिचं लग्न करून टाकायचं. तर त्यावेळेला घरामध्ये त्या हालचाली सुरू झाल्या होत्या की आता झालं म्हणजे BCom पर्यंत शिकलं, खूप झालं, आता MCOM करते म्हणजे तर अगदी डोक्यावरून पाणी, त्यामुळे आपण आता हिच्यासाठी एखादा मुलगा बघूया आणि हिचं लग्न करू. आणि त्या अनुषंगाने घरच्यांनी सुरुवात केली माझ्यासाठी मुलगा बघण्यासाठी, आणि त्यांनी, मी औरंगाबादची असल्यामुळे इथे एखाद्या कंपनीमध्ये बघणार, म्हणजे त्यांनी ते विचार केला की बाबा ही पण कॉमर्स आहे, मुलगा पण कॉमर्स ग्रॅज्युएट बघावा आणि दोघं मिळून संसार व्यवस्थित करतील, असं म्हणून त्यांनी एक मुलगा माझ्यासाठी बघितला होता. आणि घरच्यांनी सर्वांनी मुलगा बघितला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे मला सांगण्यात आलं असं की आज पाहुणे येणार आहेत आणि आज आपल्याला म्हणजे साखरपुड्याचा जो कार्यक्रम असतो तो आपल्याला उरकून घ्यायचा आहे. त्यावेळेला माझ्यातली बंडखोर वृत्ती अगदी उफाळून आली. मला माहिती होतं की जर आपण यावेळेला बंडखोरी केली नाही तर आपण आयुष्यात कधीच बंडखोर बनू शकणार नाही. मग मी माझ्या वडिलांना सांगितलं, वडिलांना मी थोडंसं अगदी विश्वासात घेतलं, त्यांच्याशी अगदी खुली चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की फक्त तुम्ही मला 2 वर्ष द्या. आता 1996 चालू आहे, 1998 पर्यंत मला वेळ द्या. आता भले तुम्हाला वाटेल की मुलगा चांगला आहे, सगळं फॅमिली सेट आहे आणि ही नकार देते, तुम्ही फक्त मला 2 वर्ष द्या. 2 वर्षामध्ये जर माझ्यामध्ये तुम्हाला काही वाटलं नाही की हिचं कुठे सिलेक्शन होत नाही किंवा काही होत नाही, त्यावेळेला माझ्या डोक्यात ते भूत थोडंसं होतं की आपल्याला MPSC करायचं, म्हणजे पोलीस खात्यात जायचं. मी त्यांना सगळं समजावून सांगितलं की मी प्रयत्न करते, 2 वर्षाचा कालावधी तुम्ही मला द्या आणि जर माझ्याकडून नाही झालं तर मात्र तुम्ही 2 वर्षानंतर माझं तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला मी तयार आहे. आता जेव्हा सुनीताताई म्हणत होते ना की म्हणजे पोलिसांमध्ये जाणं अशी करिअर, ती सुद्धा एका मुलीसाठी, स्त्रीसाठी, तुम्ही सुद्धा 1981 सालच्या आधीच म्हणजे 76-77 सालीच तुम्ही इंजिनिअरिंगला प्रोडक्शन इंजिनियर म्हणून गेलात. तर ते सुद्धा मुलीसाठी असं वेगळंच क्षेत्र होतं नाही का? तर हे कसं काय झालं? इंजिनिअरिंगला कशा गेलात? प्रोडक्शन इंजिनिअरिंग हे कसं घेतलं ही शाखा, त्याबद्दल आम्हाला सांगा. मला लहानपणी डॉक्टर व्हायची इच्छा होती. बर. पण मेडिकलला ॲडमिशन मी अंडर एज असल्यामुळे, मला लवकर शाळेत घातलं गेलं असल्यामुळे मेडिकलची ॲडमिशन अंडर एज म्हणून थांबवली गेली.
1 वर्ष मला थांबायचं होतं. मग 1 वर्ष नुसतं घरी बसायच्याऐवजी इंजिनिअरिंगला जाऊ असा मी विचार केला आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे मला फर्स्ट इयर इंजिनिअरिंग इतकं आवडायला लागलं की मला असं वाटायला लागलं की हेच आपण करायला हवं. आणि फर्स्ट इयरमध्ये त्यावेळेस फर्स्ट इयरच्या मार्कावरती पुढचे ॲडमिशन्स होत्या, म्हणजे कुठलं डिपार्टमेंट तुम्ही घ्याल हे फर्स्ट इयरवरती होतं. आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीत माझा 5वा 6वा रँक आल्यामुळे मला प्रोडक्शन इंजिनिअरिंग जे त्यावेळेस सगळ्यात हायेस्ट समजलं जायचं तिथे मिळू शकत होती ॲडमिशन. पण मुलगी असल्यामुळे प्रोडक्शन घेणार नाही. त्यावेळी एक तर मुली इंजिनिअरिंगलाही कमी जायच्या, पण आमच्या बॅचला बऱ्यापैकी मुली होत्या. 25-30 मुली पहिल्यांदाच VJTIला गेल्यानंतर VJTIची लेडीज रूमच नव्हती. VJTIला तेव्हा अशी लेडीज रूम होती, एक 8x8 अशी लेडीज रूम होती. आणि आम्ही अचानक एकदम 25-30 मुली गेल्यानंतर अक्षरशः धांदल उडायची. म्हणजे जेव्हा ब्रेकमध्ये लेडीज रूम नाही, टॉयलेट नाही, अशी परिस्थिती होती VJTIमध्ये. कारण सडनली एका बॅचमध्ये 25 मुली आल्या. त्याच्यानंतर मग मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग, सगळे म्हणत होते इलेक्ट्रॉनिक्स घे, कारण इलेक्ट्रॉनिक्सला जास्त करून मुली जातात, ते चांगलं सोयीचं आहे. पण मला मनातनं तो विषय आवडत नव्हता. तर मी म्हटलं की नाही, आपल्याला जे आवडतं ते आपण करून पाहायला पाहिजे. तर प्रोडक्शन इंजिनिअरिंग मी घ्यायचं ठरवलं. आईवडिलांनी मला सांगितलं की तो कठीण आहे, विषय कठीण आहे, हार्ड वर्क आहे, कारण इट इज फॅक्टरी ओरिएंटेड. तुम्हाला माहिती असेल की प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणजे फॅक्टरीमध्ये कसं काम चालतं, तर शॉप फ्लोअरवरती उभं राहून काम करायचं, प्रत्यक्ष तिथे उभं राहायचं, ते यंत्र कसं बनतंय, त्याचं उत्पादन कसं होतंय ते बघायचं, यंत्र चालवायची. आम्ही यंत्र हाताने चालवायचो त्यावेळेस. आणि इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये आम्हाला रात्री 9-9:30 पर्यंत लेक्चर्स असायची. त्यावेळी असा काळ नव्हता, म्हणजे 7च्या आत घरात अशी पद्धत होती. आता बरंच बदललं आहे, पण त्यावेळी मुलींनी 7च्या पुढे बाहेर राहणं हेही माझ्या कुटुंबाला थोडंसं धैर्याचं काम होतं. पण आईवडिलांनी मला पाठिंबा दिला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुला करायचं आहे ना, तू कर. अशा पद्धतीने इवन मला त्यावेळेस कॉलेजच्या प्रिन्सिपलनी बोलावलं आणि सांगितलं की रात्री 9-9:30 पर्यंत लेक्चर्स असतात, इंडस्ट्रीमध्ये मशीनवर काम करायला लागतं. आणि त्यावेळेस मी बारीक होते, म्हणजे नाजूक होते, तर त्यांना वाटलं असेल की मी हे करू शकीन की नाही, त्यामुळे हे मला सल्ला दिला गेला. पण शेवटी मी माझ्या मनाचं ऐकायचं ठरवलं. मला जे मनातनं वाटते ते आपण करूया. आणि अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच, म्हणजे मी पहिली प्रोडक्शन इंजिनियर आहे, लेडी प्रोडक्शन इंजिनियर असं म्हणायला हरकत नाही. आता जो महत्वाचा मुद्दा आपला येतो की नोकरीतून व्यवसायाकडे जाण्याचा, म्हणजे तोपर्यंत तुमचं विवाहबद्ध तुम्ही झाला होता, संसार सुरू झाला होता. आणि 84 साली मला वाटतं तो टप्पा आला की जेव्हा तुम्ही आणि तुमच्या पतीने ठरवलं की आपण आता नोकरी नाही करायची आणि आता आपण व्यवसायात पडायचं. तो टप्पा कसा होता? तुम्ही आणि तुमच्या पतीने काय विचार केला ते सांगा आम्हाला. अगदी खरं सांगायचं झालं तर माझे मिस्टर मिलिंद केळकर यांना खूप जास्त इच्छा होती की आपली स्वतःची इंडस्ट्री असावी. आणि मलासुद्धा वाटत होतं, पण त्यांची जे इनिशिएटिव्ह होता हा मला वाटते जास्त होता. आणि आम्हाला असं जाणवत होतं 2 वर्षाच्या नोकरीत की आमच्या मनात खूप आयडियाज यायच्या, पण त्या इम्प्लिमेंट केल्या जायच्या नाहीत. तर असं वाटायचं की कुठेतरी आपल्याला सप्रेस केलं जाते. तर मग वाटायला लागलं की आपण जर आपला व्यवसाय केला तर आपण आपल्याला हवं ते करू शकतो. हे एक जी अशी स्वातंत्र्याची जी उर्मी होती ती पूर्ण करण्यासाठी आपण व्यवसायात पडायचं. मग जे काही यश अपयश असेल आपलं असेल, आयडियाज ज्या पण आपल्याला करायच्या असतील त्यात करायचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्याकडे असेल, ही एक फार मोठी इच्छा आमच्या मनात होती. आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला कुटुंबाचा पाठिंबा होता. कसं होतं ते पहिलं चित्र, कसं होतं, कुठे तुम्ही सुरू केलं तुमचा व्यवसाय? आम्ही ॲक्च्युली अगदी ती पण एक गंमत आहे. आम्हाला तेव्हा ह्याच्यात नोकरी करत असताना निर्लेपचे भोगले जे आहेत ते आमचे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्याकडे पॉलिशिंगला अडचणी होत्या, म्हणजे पॉलिशिंग मॅन्युअली केलं जायचं आणि त्याच्यात प्रॉडक्टिव्हिटी, क्वालिटी सगळेच प्रश्न होते. शिवाय हेल्थ हॅझार्डही होता, कारण पॉलिशिंगमध्ये जो धूर निघतो त्यांनी फुफ्फुसावर परिणाम होतो. तर ते सगळं अव्हॉइड करण्यासाठी तुम्ही दोघेही एवढे इंजिनियर आहात तर काहीतरी डेव्हलप करा असं त्यांनी सांगितलं. आणि नोकरीत असतानाच आम्ही शनिवार रविवार असं काम करून एक यंत्र बनवलं, आमचं म्हणजे प्रोटोटाईप ज्याला म्हणता येईल. त्यावेळेस म्हणजे खरोखरच काहीच पैसे नव्हते, तर ड्रॉइंग बोर्ड वगैरे मोठा विकत घ्यायचेही पैसे नव्हते.
तर आम्ही त्या आंब्याच्या ज्या पेट्या असतात त्याची जी लाकडाच्या फळ्या असतात त्याच्यातनं स्टँड उभा केला आणि त्याच्यावरती कॉलेजमधला ड्रॉइंग बोर्ड लावायचा आणि मी त्याच्यावरती ड्रॉइंग्स काढायची आणि मिलिंद काही ते पार्ट्स बनवून घ्यायचा आणि आम्ही अशा प्रकारे ते यंत्र तयार केलं. ते यंत्र खरं सांगायचं तर आजपर्यंत चाललं नाही, म्हणजे ते अपयश होतं. पण त्याच्यातनं आम्हाला हे कळलं की काय करायला पाहिजे म्हणजे हे चालेल. कारण पहिलं जरी चुकीचं झालं तरी त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याच्यामध्ये जाऊ नये. त्याच्यातनं निश्चितपणे आम्हाला कितीतरी धडे आम्ही घेतले आणि त्यावेळेस असं लक्षात आलं आम्हाला की पॉलिशिंग मशीन भारतात कोणीच बनवत नाही. आम्हाला असं काहीतरी फील्ड पाहिजे होतं स्वतःच्या उद्योगासाठी की जिथे दुसरं कोणी करत नाही आहे. काहीतरी चॅलेंजिंग असायला पाहिजे, जे दुसरे लोक करतात तेच आपण करायचं नाही, असं एक मनात आमच्या धारणा होती. आपण वेगळं काहीतरी करायचं आणि जिथे आपल्याला बुद्धीचं कॅपिटल वापरता येईल. कारण आमच्याकडे फक्त 25,000 सेव्हिंग होतं, त्यामुळे मोठा कारखाना टाकून एखादं मोठं प्रोडक्शन सुरू करणे किंवा त्याच वेळेस 84 साली बजाज निघालं होतं. तर बजाजचे व्हेंडरशिप हा अगदी इझी ऑप्शन आमच्या पुढे होता की बजाजला खूप पार्ट सप्लाय करण्याची कामं त्यावेळेस सगळ्यांना मिळत होती. तर आम्हालाही ती दिली गेली की तुम्ही हे करा सुरू, आम्ही सपोर्ट करतो, तुम्ही ह्याचा हे बनवा. पण त्यावेळेस आमच्या मनात आलं की आपण म्हणजे बजाजवर अवलंबून राहणार, परत नोकरीत जे झालं तेच होणार की आपल्याला जे आपल्यातली जी उर्मी आहे, जी कुठेतरी आपल्याला ऊर्जा लावायची आहे, तिला पुन्हा ब्रेक येणार. कारण तुम्ही बजाजला सप्लाय करणार म्हणजे डिझाईन त्यांचं, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस त्यांची, मशीन्स त्यांची, मग तुमचं काय, तुम्ही फक्त तो कारखाना चालवायचा असं होतं. त्यामुळे आम्ही नीटपणे विचार केला की त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा टर्नओव्हर मिळेल पण आपल्याला तो नको आहे. आपल्याला आपल्यातलं काहीतरी निर्मितीची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण काहीतरी करू, त्याच्यासाठी झगडायला लागेल पण ते करायचं असं नक्की झालं. त्यामुळे आम्हाला सेटल व्हायलाही वेळ लागला. कारण कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही जेव्हा नवीन बनवता, डिझाईन, कन्सेप्च्युअलायझेशन, डिझाईन, एव्हरीथिंग वी हॅड टू डू. तर त्या प्रोसेसमध्ये इट्स अ टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस, इट रिक्वायर्स लॉट ऑफ पेशन्स. पण तेच करायचं असं आम्ही पक्कं ठरवलं की आपण आपल्या मशीनची निर्मिती करायची, जी की भारतामध्ये कोणीही बनवत नाहीत मशीन्स, अशी आपण मशीन डेव्हलप करायची असं आम्ही पक्कं केलं. आणि मग जागा कुठे मिळाली तुम्हाला? हां, जागा ॲक्च्युली माझ्या सासऱ्यांनी इथे एक जागा, छोटीशी शेड, अगदी म्हणजे ज्याला गराज म्हणता येईल अशा छोट्या ह्याच्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि एक आमच्याबरोबर काम करणारा माणूस अशा तिघांनी सुरू केली. म्हणजे लिटरली ड्रिलिंगचं काम मी करायची, मार्किंग, नंतर मशीन असेंब्लीमध्ये आम्ही तिघं मिळून हे सगळं करायचो. अशा प्रकारे त्यावेळेस कामाची पद्धत होती. तेव्हा असं स्वप्न पडलं होतं का की एक दिवस आपण यशस्वी होणार आहोत? ॲक्च्युली ना मी कधी असा फारसा विचारच नाही केला की यश अपयश काय. आय एम हॅपी, आय एम डुईंग समथिंग आणि आय एम हॅपी. सुनीता, ते तुमच्याकडे येतो आता. पोलीस व्यवसायामध्ये जाणारी मुलगी हे सुद्धा काही असं कॉमन करिअर नाही. तर काही जणांनी कदाचित प्रशंसा केली असेल, काही जणांनी टीका केली असेल, या सगळ्याला तुम्ही कसं तोंड दिलं? घरातून तर मला तसा फारसा विरोध झाला नाही, कारण माझ्या वडिलांनी मला फार सपोर्ट केला. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे माझ्या घरामध्ये किंवा आमच्या संपूर्ण पिढीमध्ये कुणीही पोलीस खात्यात नाही. बरोबर. म्हणजे बॅकग्राऊंड म्हणायला गेलं तर अजिबातच नाही. नातेवाईकांनी भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला की हे होऊ शकणार नाही. त्याच्यापेक्षा मी म्हणजे सुरुवातीपासून थोडीशी धडपड करत होते आणि त्याच अनुषंगाने मी कॉमर्स घेतलं होतं की नाहीच आपलं कुठे झालं तर आपण एखाद्या बँकेत नोकरी करू, पण आपण आपल्या पायावरती उभं राहायचं, हे माझं टार्गेट होतं. त्यामुळे त्या अनुषंगाने मी सुरुवातीला कॉमर्स घेतलं होतं आणि सेकंड इयरला माझं बँकेमध्ये एस टी महामंडळाच्या बँकेत सिलेक्शन झालं. बँकेमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मात्र सर्व नातेवाईक आणि घरची मंडळी इतकी खुश झाली, चला बँकेत नोकरी करणार म्हणजे आता 10 ते 5 अगदी खूप आरामशीर हिला जॉब मिळाले ना, आता ही कुठेतरी स्टेबल झाली. त्यामुळे सगळ्यांचं टेन्शन थोडंसं कमी झालं. आणि मी मात्र एक 5 ते 6 महिने केलं, पण ते दररोज बँकेत जायचं आणि ते टेबल वर्क करायचं, याच्यामध्ये मी इतकी वैतागून गेले की मला असं वाटायला लागलं की याच्या बाहेर आपलं लाईफ काही नाहीच. म्हणजे आपण 10 वाजता बँकेत जायचं, बँकेचं ते स्टिरिओटाईप आपल्याला टेबलला जेवढं काम दिलेलं आहे ॲज अ कॅशियर, आपण ती कॅश मोजायची, हे करायची, हे सगळं, आणि संध्याकाळी हिशोब देऊन घरी जायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. आणि माझा अभ्यास चालू होता, सायमल्टेनियसली माझा स्टडी मात्र चालू होता. पण मी ठरवलं की नाही, आपल्याला याच्यातून बाहेर पडायला पाहिजे, अन्यथा मी आयुष्यभरासाठी गुरफटून जाणार. बरोबर. मग मी ठरवलं की नाही, आपण डिझाईन करूया. आणि ज्या वेळेला मी रिझाईन करायचा विचार केला तेव्हा मला खरा खूप विरोध झाला.
सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तुला काय वेड लागलंय का, इतकी चांगली नोकरी सोडते तू, हे सगळं विचित्र सर्वांना वाटत होतं. पण मला मात्र माहिती होतं, एक विश्वास होता कुठेतरी की आपण कुठे ना कुठे निश्चितपणे या खात्यात जाणार आणि आपण काही ना काही बनू शकतो. MPSCची परीक्षा झाली, MPSC मध्ये तुमचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यावरती एक बरं वाटलं असेल की आता आपण एक तर टप्पा पार केला, पुढचा टप्पा असतो ट्रेनिंग, नाही का? ट्रेनिंगचा काळ कसा होता? आधी माझं सर्वात पहिल्यांदा 98ला माझं PSI म्हणून सिलेक्शन झालं, बरं. सब इन्स्पेक्टर म्हणून. आणि त्यानंतर मी ट्रेनिंगला गेले, म्हणजे अकॅडमीमध्ये मला इमिजिएट 98ला ट्रेनिंगला. त्याही वेळेला माझ्या डोक्यात हा विचार की आपण जर ट्रेनिंगला गेलो तर त्यावेळेला स्टायपंड मिळायचं, आम्हाला जवळपास 6,500-7,000 रुपये स्टायपंड मिळायचा. तेव्हाही माझ्या डोक्यामध्ये की आपण फायनान्शियली आपल्या पायावरती उभं असलं पाहिजे, म्हणजे स्वतः स्वावलंबी असलं पाहिजे, हा फारच माझ्या मनामध्ये विचार होता. त्यामुळे मी जरी ठरवलं होतं की आपल्याला DYSP व्हायचं आहे, तरी पण मी PSIची पोस्ट मी सोडली नाही. म्हणजे पोस्ट मला मिळाल्याच्या नंतर मी PSIच्या ट्रेनिंगला गेले आणि 1 वर्षाचं अतिशय खडतर ट्रेनिंग असतं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आमचं ट्रेनिंग असतं आणि ते खूपच म्हणजे बऱ्यापैकी मुलींच्यासाठी तर खूप खडतर असतं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला काही एक्झाम्शन मिळत नाही मुलगी म्हणून, तुम्हाला सर्वांच्या बरोबर ते करावंच लागतं. आणि PSIच्या बॅचमध्ये मी 1 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं. ते पूर्ण करत असताना शेवटच्या महिन्यात माझी ऑर्डर आली, ॲज अ DYSP माझं सिलेक्शन झालं असं मला त्यावेळेला कळालं. म्हणजे एक माझं डबल ट्रेनिंग झालं, 2 वर्ष ट्रेनिंग झालं. सकाळी 5:30 वाजता आम्ही उठायचो, 5:30ला 5:40ला अगदी शार्प ग्राउंडवर हजरच पाहिजे एनी हाऊ. 5:40 ते 5:15 पर्यंत आमचं रनिंग व्हायची, संपूर्ण रनिंग, आणि त्यानंतर आमचं फिजिकल एक्सरसाइज होणार. ते 8 वाजेपर्यंत चालायचं. अगदी म्हणजे त्या रनिंगमध्ये मग खूप आपण मागे पडलो तर मग ते आरडाओरडा करणार, तुम्हाला ट्रेनिंगमधून हाकलून देणार म्हणून सांगणार. मग आपण त्या टेन्शनमध्ये पळायचं, संपूर्ण सगळ्यांच्या सोबत कव्हर करायचं. आणि खूप दमून आल्याच्या नंतर 8 ते 8:30 आपल्याला फक्त अर्धा तास वेळ मिळायचा. त्यामध्ये आपण ब्रेकफास्ट करायचा आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर 9 वाजता इमिजिएट लेक्चर्सला जायचं. आमचे इंडोर लेक्चर्स असायचे त्यावेळेला. 9 ते 12:30-1 पर्यंत आमचे लेक्चर्स व्हायचे. बरं. आणि लेक्चर्सच्या दरम्यान माझे एक वैशिष्ट्य म्हणजे मी कायम झोपलेली असायची लेक्चर्समध्ये. कारण थकवा इतका असायचा की मला ते शक्यच व्हायचं नाही. म्हणजे एक तर ठरवलेलं होतं की ट्रेनिंग वाटेल ते झालं तरी मी सोडणार नाही, पण ट्रेनिंग जर सोडणार नाही म्हटलं तर इंडोर लेक्चर्सच्या वेळेला इतकी थकून गेलेली असायची, कारण स्टॅमिना तेवढा नव्हता, फिजिकली तेवढी स्ट्रॉंग होत नव्हते आणि तेवढं कव्हर करणं ट्रेनिंगमध्ये मला अवघड जात होतं, मला लक्षात येत होतं. पण मी कसंही म्हणजे इंडोरचं ट्रेनिंग एवढं हार्ड नसतं, त्यामुळे मी ते कव्हर केलं. थोडंसं वाचलं की लक्षात यायचं, त्यामुळे मी ते कव्हर केलं. आणि पुन्हा 3:30 वाजता ग्राउंडवर जायचं. मग फायरिंग प्रॅक्टिस, फायरिंग बटवरती आपण वेपन्स सर्व ट्रेनिंग, SLR 303 आणि बाकीचे आमचे 9mm पिस्टल आणि रिव्हॉल्वर यांचं फायरिंग असायचं आम्हाला. फायरिंग झाल्याच्या नंतर आम्हाला मग पुन्हा श्रमदान असायचं. श्रमदान सायंकाळी 6 ते 8 2 तास श्रमदान आणि 8:30 वाजता जेवण करून रोल कॉलला जायचं. परत रोल कॉल दिला की रात्री 9ला आल्यानंतर कधी झोपू असं व्हायचं. 9ला आम्ही शार्प झोपायचो आणि सकाळी परत उठून 5ला रेडी. अशा पद्धतीचं इतकं बिझी आमचं शेड्यूल होतं आणि ट्रेनिंग तर तसं खूप खडतर होतं. पण 1 वर्ष मी पूर्ण केलेलं होतं आणि DYSPच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही महाराष्ट्रातून 5 जणांची निवड झाली होती 2000च्या बॅचला. 5 जणांमध्ये मी एकटीच मुलगी होते आणि त्यामध्ये मला तो फायदा झाला. मी PSIचं ट्रेनिंग थोडंसं पूर्ण केलं होतं व्यवस्थित आणि त्यामुळे मला DYSPच्या ट्रेनिंगला निश्चितपणे फायदा झाला. त्या ट्रेनिंगला मात्र मी व्यवस्थित कोपअप केलं आणि ती ट्रेनिंग मात्र मी अतिशय मन लावून आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण केली. अधिकारी म्हणूनचा पहिला दिवस कसा होता? ट्रेनिंग आमचं 7 एप्रिलला पूर्ण झालं 2001 आणि त्यानंतर मला पहिली पोस्टिंग अकॅडमीमध्येच मला कळालं की आपल्याला नांदेडला ॲज अ प्रोबेशनर DYSP जॉईन व्हायचं आहे. मग मी नाशिकवरून निघाले 7 एप्रिलला रात्री. पॅकअप करून सगळं पॅकिंग करून सर्व लगेज वगैरे घेऊन मी एकटीच निघाले. मी नांदेडला पोहोचले आणि नांदेडला मला 8 एप्रिल 2001ला सकाळी 10:30 वाजता SP-ना रिपोर्टिंग करायचं होतं. मला थोडंसं टेन्स वाटायला लागलं. रात्री मी फोन केला आईलाच, म्हटलं की तू ये माझ्यासोबत. मग आई तिथून निघाली, आई नांदेडला आली आणि तिने मग व्यवस्थित तयारी वगैरे घरची सगळी करून दिली. मला एक क्वार्टर अलॉट झालं होतं. मग आईला सोबत घेऊन नंतर मी सकाळी 10:30 वाजता रेडी झाले आणि 10:30ला मात्र एकटीच ऑफिसला पोहोचले आणि ऑफिसला रिपोर्टिंग केलं. बट समहाऊ मला ज्यावेळेस आपले सिनियर्स भेटतात त्यावेळेला थोडंसं त्यांच्या एकंदरीत वागणुकीमुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला कसा रिस्पॉन्स मिळेल. आणि फॉर्च्युनेटली आम्हाला SP फार चांगले होते, फतेहसिंग पाटील. त्यांनी आम्हाला सांगितलं की रिलॅक्स राहा आणि हे ट्रेनिंग तुम्हाला पूर्ण म्हणजे प्रोबेशन पिरियड होता तो ॲक्च्युली, पण प्रोबेशन पिरियड म्हणून जरी तुम्ही ऑफिसर म्हणून फील्डवरती असाल तरी तुला पूर्ण पॉवर्स तुला आम्ही दिलेले आहेत. म्हणजे पहिल्या दिवसापासून तुम्ही पूर्ण वेळ अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असता. त्यामुळे लक्षात ठेवा, कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही तिथे पूर्णपणे इन्चार्ज आहात. फक्त एक आहे की माझा सपोर्ट तुम्हाला कायम राहील
आणि हे ज्या वेळेस मला सांगितलं गेलं की तू आपल्याला डिपार्टमेंटकडून आणि खात्याकडून संपूर्ण सपोर्ट मिळणार आहे, पाठिंबा मिळणार आहे, देन आय गॉट रिलॅक्स. मोहिनीताई, तुम्ही जेव्हा नवीन होतात तेव्हा तुम्हाला कोणी कोणी आधार दिला आणि तुम्हाला आता पाठीवळून बघत असताना कुठलं चॅलेंज सगळ्यात जास्त महत्वाचं असं वाटतं? मला असं नेहमी माझे आई वडील जे आहेत त्यांचा कायम सपोर्ट वाटला. वडिलांची कायम अशी शिकवण होती की डू युअर बेस्ट देन लिव्ह द रेस्ट. आणि खरोखरच मला मनापासून, म्हणूनच मगाशी मी जे म्हणले की अपयश म्हणजे काय ह्याची कधी मी विचारच केला नाही. कारण थोडं कमी यश म्हणजे अपयश का, एखादी ऑर्डर न मिळवणं म्हणजे अपयश का, काय नेमकं काय? म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये अपयश म्हणजे काय? जेव्हा रिसेशनचा काळ होता तेव्हा ऑर्डर्स अगदी कमी होत्या, तरी आम्ही असं डेस्परेशनच्या मूळ कधी घेतल्या नाहीत तिथे. त्यावेळेस आम्ही काय केलं, बऱ्याच कंपन्यांनी लोकांना काढलं, आम्ही एका कॉन्ट्रॅक्ट लेबरला सुद्धा कमी केलं नाही. आम्ही विचार केला की आधी आपण जास्त बिझनेस केला आहे, त्याचे जे रिझर्व्ज आहेत ते आपल्याला ह्या काळात उपयोगास येणार आहेत. आणि त्याही काळात आपल्याला अपयश येते असं नाही वाटलं काही, कारण असं खरंच म्हणजे अपयशाची व्याख्या काय असं माझ्या मनात कायम येतं. आणि तो जो रिसेशनचा काळ आहे तो आम्ही नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करण्यात वापरला. म्हणजे तो इनफॅक्ट मला वाटतं एखादीच व्यक्ती अशी असेल की जिला वाटत होतं की रिसेशन अजून चालावं थोडे काळ. कारण तेव्हा जे आम्ही इनिशिएटिव्ह सुरू केले की कॉस्ट कमी करायला हवी, आपण वी हॅव टू बी लीन. जसं आपण वजन कमी करायला हवं तसं कारखान्यातही आपलं जे वेट आहे किंवा साईज आहे तो कमी करायला हवा, एफिशियन्सी वाढवायला हवी. आणि हे सगळं करायला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती रिसेशन ही. रिसेशन आहे म्हटल्यानंतर आम्ही प्रत्येक माणसाशी बोलून की काय करू शकतो, आपण काय करायला हवं जेणेकरून की जेव्हा रिसेशन संपेल, ते कधीतरी संपणारच आहे, तेव्हा आपल्या हातात चांगली प्रॉडक्ट्स असतील. म्हणून आमच्याकडे आम्ही असा नवीन उपक्रम केला की R&Dनी फक्त R&D करायचं असं नाही, कारखान्यातल्या प्रत्येकाने R&D करायचं. व्हॉट इज R&D? इट इज अ न्यू डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर ते एखाद्या डिपार्टमेंट पुरतं सीमित का राहावं? प्रत्येकाला त्या निर्मितीचा आनंद मिळायला हवा. फक्त R&Dनी तो आनंद का घ्यावा? जसं मला निर्मितीत आनंद आहे तसाच प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे असं मला वाटलं. बरोबर. आणि त्या दृष्टीने आम्ही अगदी डाऊन टू स्वीपर सगळ्यांना इन्व्हॉल्व केलं. सगळ्यांना सांगितलं की आता रिसेशन आहे, आता आपल्याकडे काही काम नाही आहे, काय काम आपण करू शकतो, अजून काय करू शकतो, कुठली प्रॉडक्ट डेव्हलप करू शकतो, लेट अस पुट द थॉट्स टुगेदर अँड कम आउट विथ अ सोल्युशन. तर म्हणजे अपयश हे कसं तुम्ही पाहता ह्याच्यावरती आहे. मला असं वाटतं की इट इज अ बिग अपॉर्च्युनिटी आणि असं अधूनमधून व्हायलाच पाहिजे, घडायलाच हवं अशी माझी ठाम समजूत आहे. वारंवार ओळीने यश मिळत जाऊ नये असे माझी ठाम समजूत आहे. अपयश किंवा मध्ये जे असे हे आहेत स्पीड ब्रेकर्स ते लागणं गरजेचं आहे, कारण दॅट गिव्ज यू द टाइम टू लुक ॲट युअर सेल्फ. म्हणजे तो वेळ तुम्ही आत्मपरीक्षण करायला द्यायला हवा आणि त्याचा तुम्हाला फार मोठा उपयोग पुढे जाऊन होऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्याच वेळेला प्रयोग करता आणि ती प्रयोगशीलता आहे ती ज्या वेळेला परिस्थिती बदलते तेव्हा प्रत्यक्षात आणता येते. आणि तसंच घडलं. म्हणजे रिसेशनमध्ये जी आम्ही नवीन प्रॉडक्ट्स बनवली त्याच्यामुळे आम्हाला नवीन एक अख्खी फॅक्टरी उघडायला लागते. कारण ती जी प्रॉडक्ट्स आम्ही तेव्हा आम्हाला वेळ मिळाला, आमच्या डोक्यात होतं की आपण ही प्रॉडक्ट्स ही मशीन्स बनवायला हवीत, पण वेळ नव्हता. ऑर्डर्सचा लोड असल्यामुळे त्या पूर्ण करण्यामागे आम्ही होतो. रिसेशनमध्ये तो वेळ आम्हाला मिळाला आणि त्याचा आम्ही उपयोग करून घेतला. आज ग्राइंड मास्टरची जी मशीन्स आहेत ती जगामधल्या किती देशांना जातात? हो, आज ग्राइंड मास्टर ही एकमेव भारतीय कंपनी आहे की जी अख्ख्या जगभर मशीन्स विकते. मशीन टूल हा जो व्यवसाय आहे तो एका प्रकारे निश बिझनेस आहे, कारण जी प्रोडक्शनला लागतात ती मशीन्स आम्ही बनवतो आणि त्याची रिलायबिलिटी आणि जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला जी रिलायबिलिटी लागते ती भारतीय मशीन्सकडनं तेवढ्या प्रमाणात मिळवली जात नाही. बरं. तर ती मिळवण्याचे प्रयत्न आम्ही केले. आम्ही जेव्हा युरोपला वगैरे जाऊन आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिथल्या लोकांचं जे आउटलुक आहे ते पूर्णपणे वेगळे आणि त्यांचं जे परफेक्शनची कास असते त्यांची ती आपल्यात कुठेतरी कमी पडते.
आपण 70% 80%वर खुश असतो की अरे आम्ही 70% तर केलं ना, 80%, पण त्याच्या पुढच्या पायऱ्या कठीण असतात आणि त्या घेणं गरजेचं असतं. तुम्हाला जर खरोखरच वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट बनवायचा असेल तर तुम्हाला 90%वरती समाधान मानता येत नाही. 100ला जावंच लागतं. 100ला जायला लागतं आणि पुढचे 10% हे जास्त कठीण असतात आणि त्याला जास्त सातत्याने प्रयत्न लागतात आणि डोळे आणि कान उघडे ठेवायला लागतात. बरोबर. आपल्याला सगळं येतं असं जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही ते उघडे ठेवू शकत नाही. बरोबर. तर त्या ओपन माइंडनी आम्ही जगभर गेलो आणि खरोखरच आम्ही जगभर जेव्हा प्रवास केला तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्यामध्येही असं आहे आणि आपण जगात विकू शकतो. म्हणून आम्ही युरोपसारख्या प्रगत देशात सुद्धा हाय टेक्नॉलॉजीची मशीन्स विकतो. आम्ही कधीही प्राइसच्या बेसिसवरती विकायचा प्रयत्न केला नाही. तर हे पण महत्त्वाचं आहे. गुणवत्तेच्या बेसिसवर, किमतीच्या बेसिसवर, म्हणजे कमी किंमत देतो, घ्या वस्तू, अशा धारणेने आम्ही कधी गेलो नाही. हे फार महत्त्वाचं आहे, धाडस आहे आणि हे तुमच्या मनात असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही स्वतःचीच जर किंमत लो क्वालिटी लो कॉस्ट अशी जर केली तर जगही तुमच्याकडे तसंच पाहिल. आम्ही जेव्हा पहिल्यांदा काही मशीन्स युरोपमध्ये विकली तेव्हा मशीन्स गेली, पेमेंट आलेलं नव्हतं आणि तिथून फोटो आले, म्हणजे तुमच्या मशीनमध्ये काय चुकीचं आहे, हे चांगलं दिसत नाही, अमुक आहे, असे सगळे फोटो आले. तर ते अपयश म्हणता येईल एका दृष्टीने, पण आम्हाला नाही ते वाटलं. आम्ही काय केलं, सगळ्या कारखान्यातल्या लोकांना एकत्र केलं, त्यांना सांगितलं हे बघा गोऱ्यांनी आपले फोटो काढलेत, फोटो बघा. कॉन्फरन्समध्ये बसून सगळ्यांनी मिळून फोटो पाहिले. मग सगळेजण म्हणले नाही सर मॅडम आपण पुढच्या वेळी हे फोटो नाही येऊ द्यायचे. म्हणजे हे कलेक्टिव्हली तुम्ही हे कसं आहे की यू हॅव टू प्रेझेंट इट टू एव्हरीवन आणि त्यांना सगळ्यांना वाटायला पाहिजे की आपण हे ह्या चुका केल्या आहेत, ठीक आहे, कबूल आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण त्या सुधारू शकत नाही. अगदी बरोबर. अगदी सुधारूच. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे, ह्या आमच्या चुका झाल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही काय पैसे कापायचे ते कापून घ्या आणि पुढच्या ऑर्डरचं बोला, आणि आम्ही पुढच्या ऑर्डरमध्ये हे होऊ देणार नाही ही हमी देतो. नवीन प्रयोग तुमच्या कारकिर्दीमध्ये केलेले जे अनेक नवीन प्रयोग असतील, जसं आता मोहिनीताई सांगत होत्या, ह्याच्यातला एखादा लक्षात राहिलेला प्रयोग? एक प्रसंग मला अगदी उल्लेखनीय असा माझ्या आयुष्यातला वाटतो की मी नांदेडला असताना 2003ला मी रेग्युलर DYSP म्हणून चार्ज घेतला. मला इतवारा सब डिव्हिजन मिळालं आणि 5 नोव्हेंबरला मी चार्ज घेतला आणि माझा बऱ्यापैकी म्हणजे जनसंपर्क फार चांगला आहे आणि मला ते अभिमानाने सांगावं असं वाटतं की जनसंपर्क चांगला असण्याचे खूप फायदे पण होतात. त्यानंतर जवळपास 6 महिन्याच्या अंतराने परभणीला एका मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्यावेळेला नांदेड बंद करायचं त्यांनी सर्वांनी ठरवलं होतं, मुस्लिम समाजाच्या मंडळींनी, की नांदेड आपण 1 दिवसासाठी बंद ठेवायचं. कलेक्टर आणि SP ना निवेदन दिले आणि नांदेड बंद ठेवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी बाहेर पडली. जवळपास गटागटाने लोक एकत्र येऊन जमायला लागले आणि त्यांनी आवाहन केलं की सर्वांनी बंद ठेवावं. इतवाऱ्यामध्ये नांदेड ज्यांना माहिती, तिथे एक सराफा म्हणून असा एक भाग आहे. तर सराफा वस्ती अशी होती की तिथे संपूर्ण जवळपास हिंदू लोक होते आणि ही मंडळी जायला लागली की नाही तुम्ही उघडायचा नाही सराफा, तुम्ही बंद करा. आज परभणीमध्ये मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे, आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि तुम्ही ते बंद करा. आणि तिकडून सराफा असोसिएशन जे होतं ते इतकं स्ट्रॉंग होतं. सराफा असोसिएशनने सांगितलं की आम्ही बंद ठेवणार नाही, काही झालं तरी सराफा आम्ही बंद करणार नाही, तुम्ही अख्खं नांदेड बंद ठेवा. सराफा मंडळीने दुकानं उघडायला चालू केली. त्यातून फार मोठा वाद उभा राहिला आणि एकीकडून मला आठवतंय जवळपास 1,500 ते 2,000 लोक, एकीकडून मुस्लिम लोक आणि एकीकडून हिंदूचे लोक. म्हणजे मला सांगायला पण वाईट वाटतं की अशा घटना घडू नयेत, कारण जातीचं राजकारण हे इतकं भयानक असतं हे मी त्यावेळेला बघितलं. पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षात आली की आपला जनसंपर्क अतिशय चांगला असेल आणि आपलं वैयक्तिक आपण, कारण माझी एक सवय अशी आहे की माझे दिवसातले जवळपास 8 तास लोकांच्यासाठी, म्हणजे माझ्या ऑफिसला व्हिजिटर्स इतके असतात की त्यांच्यासाठी मी असते की बाबा आपण ते माझ्याकडे येतात ना कुठल्या तरी भावनेने येतात आणि मी माझी एक पद्धत अशी आहे की आपण आलेल्या व्हिजिटरचं नाव लिहून घ्यायचं, मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आणि परत त्याची तक्रार दूर झाली की नाही त्याला मोबाईल नंबरवरती दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमधून विचारलं जातं की त्याची तक्रार
त्याची दखल घेतली गेली किंवा नाही पोलीस स्टेशन स्तरावरती. कारण आपण सिनियर ऑफिसर म्हणून पोलीस स्टेशनला जे काम होत असतं तेच सर्व करत असतात. फक्त सिनियर ऑफिसर म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की कुणावरती अन्याय तर होत नाही ना. याचा फार मोठा फायदा मला त्या दिवशी झाला आणि मला ते लक्षात आलं की आपण काय अचीव केलंय. कारण एकीकडून हिंदू आणि एकीकडून मुस्लिम असं जवळजवळ 8 ते 10 हजार लोक एका छोट्याशा इतवारा भागामध्ये जमले होते आणि तिथे आता दंगलीला सुरुवात होणार होती. म्हणजे इतकी प्रचंड प्रमाणात लोक आणि मॉब सायकोलॉजी काय असते हे मला वाटतं त्यावेळेला मी फार जवळून बघितलं. लोक इतके चिडले होते की आता एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी लाठ्या काठ्या सगळ्या दृष्टीने तयारीमध्ये लोक होते आणि मी मध्ये होते. म्हणजे मी दोन्हीच्या मध्ये मी ट्रॅप झाले होते आणि मला लक्षात आलं आता आपण काही फारसं इथे करू शकणार नाही कारण 8 ते 10 हजार लोक आणि मी आणि माझी SRPचं एक सेक्शन आम्ही काय करणार. पण माझ्याकडे माझं वेपन होतं, पिस्टल होतं. मी डायरेक्ट माझं पिस्टल काढलं आणि मी सांगितलं की खबरदार जर कोणी तुम्ही आता पुढे पाऊल टाकाल तर मात्र मला फायर करण्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी मला कारवाई अगदी कडक कारवाई करावी लागणार आहे. आणि तरीही लोक ऐकायला तयार नव्हते. मला धक्काबुक्की व्हायला लागली कारण लोक वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि धक्काबुक्की व्हायला लागली. त्याच्यात मला लक्षात आलं की आपण आता काही इथे करू शकणार नाही. पण मी ठरवलं होतं की काही झालं तर आपण आता फायर ओपन करायचा. सुदैवाने मला फायर ओपन करण्याची परिस्थिती पडली नाही, वेळ आली नाही. याचं कारण असं की जनतेमधलेच माझा जनसंपर्क चांगला असल्यामुळे 5 ते 6 मंडळी त्यांनी माझ्या भोवती कडं केलं. म्हणजे त्यामध्ये मी हे बघितलं नाही की ते हिंदू होते ते मुस्लिम होते असं अजिबात नाही. म्हणजे कित्येक मुस्लिमांचे नगरसेवक, कित्येक मुस्लिमांची अगदी साधे साधे मुलं ती माझ्याभोवती कडक करून उभे राहिली. म्हणाले मॅडमच्या केसाला जरी धक्का लागला तर हम यहाँ पहिले अपनी जान दे देंगे फिर बाद में आप लोग आगे जाएंगे. सगळेजण माझ्याभोवती एक अधिकारी म्हणून कडक करून उभं राहत असतील, जर सर्वजण माझ्यासाठी म्हणून या ठिकाणी उभं राहत असतील आणि मला इतका पाठिंबा देत असतील, त्या ठिकाणी मला असं वाटतं की माझं बळ अगदी 10 पटीने वाढलं. माझ्याकडे फोर्स नव्हता पण माझी जनता हेच माझं फोर्स होतं आणि त्यांनी मला इतका सपोर्ट केला. तो प्रसंग मला वाटतं आयुष्यभर मी कधी विसरू शकणार नाही की मला इतक्या चांगल्या पद्धतीने त्यावेळेस सपोर्ट मिळाला. वा वा. तुम्ही दोघीही महिला आहात म्हणून हा प्रश्न खास विचारतो की महिलेकडून अपेक्षा असते, त्या स्त्रीकडून अपेक्षा अशी असते की तिने करिअर तर करावी पण करिअरच्या बरोबर घराकडे सुद्धा दुर्लक्ष करू नये. तर हा जो घर आणि करिअर ह्याच्यातला जो मेळ आहे किंवा त्याच्यातला जो तोल आहे हा तुम्ही दोघी जणी कशा राखता ते जरा आम्हाला सांगाल का मोहिनीताई? माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी फार नशीबवान आहे असं म्हणायला लागेल. कारण मला खूपच चांगले सासू सासरे लाभले. त्यांनी पूर्णपणे घराची जबाबदारी घेतली, माझ्या मुलाची जबाबदारी घेतली. कारण माझ्या मुलाचा जन्म आणि आमच्या कारखान्याचा जन्म हा एकाच वेळचा आहे. तर त्यामुळे त्यांनी पूर्णपणे म्हणजे आर्थिक आणि घराची जबाबदारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सुरुवातीच्या काळात अगदी सक्षमतेने पेलल्या आणि आम्हाला काही जाणवू दिलं नाही. आणि हा सामाजिक बदल मला वाटते गरजेचा आहे. अजून एक मला असं सांगावं असं वाटतं की त्यावेळेस एक स्त्री म्हणून मलाच वाटायचं की आपण अरे हे पण करायला हवं. आणि मग जी कसरत व्हायची मग मी ठरवलं मनाने की अशी कसरत होऊ द्यायची नाही, आपण फोकस करायला हवं. आणि जर फोकस केलं तरच आपण त्याच्यात चांगलं यश मिळवू शकतो. आणि जर कारखान्यात आपण फोकस केलं तर आपण चांगलं काम करू शकतो. घरातलं जरी मला वाटलं की मुलाला वेळ द्यावा, त्याचा थोडा अभ्यास घ्यावा, तो थोड्याफार प्रमाणात मी करू शकत होते पण बाकीच्या आयान इतका करू शकत नव्हते. तर त्याच्यात मी माझ्या मनाशी समझोता केला असं म्हणायला लागेल. आणि हे करण्यासाठी नक्कीच माझ्या मिस्टरांचा मला उपयोग झाला. त्यांनी मला समजावून सांगितलं की एक व्यक्ती म्हणून तुला काय काय करता येईल, तर यू हॅव टू प्रायोरिटाईज. आणि जे नाही करता येणार ह्याच्याबद्दल दुःख न मानता ते हे करायला हवं. कारण मला असं वाटतं की आज मी ज्या माझ्या मैत्रिणी पाहते त्यांना घरून सपोर्ट मिळू शकतो पण तिथे कुठेतरी त्यांचा स्वाभिमान आड येतो. त्यांना की मी म्हणजे सुपर वुमन हा जो कॉन्सेप्ट आहे किंवा मी सगळं काही करू शकते हे दाखवण्याची जी चढाओढ असते ती कुठेतरी थांबायला हवी असं मला वाटतं. आपणच आपल्या मनात थांबायला हवी. आपण आपल्या मनात थांबायला हवी पहिल्यांदा. तुमच्या मुलाचं नाव काय? माझ्या मुलाचं नाव समीर आहे. आणि तो काय करतो? आणि तो आता आमच्या कारखान्याला जॉईन झालेला आहे आणि तो IITचा गोल्ड मेडलिस्ट आहे. तुम्ही त्याच्या मागे IIT अशा लागल्या का हो? नाही, मला मुद्दाम सांगायचं आहे कारण आज इथे 10वी 12वीची मुलं आहेत आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं. एक 2-3 प्रसंग सांगते. जेव्हा मी समीरला होली क्रॉस शाळेत घेऊन गेले ॲडमिशन घ्यायला तर तेव्हा त्याच्या टीचरनी मला विचारलं की तुम्ही तर काम करणार, आजी शिकली आहे का, अभ्यास घेईल का?
म्हटलं मग तुम्ही काय करणार आहात? मुलं शाळेत अभ्यास करतात आणि घरी आली की त्यांचा होमवर्क करतात. ह्याच्यात आईवडिलांचा कुठे संबंध येतो? म्हणजे त्यांनी थोडं गाईड करणं ठीक आहे, पण मी कधीच त्याचा अभ्यास घेतला नाही. त्यांनी त्याचा आजी आजोबांनी नाही घेतला. आम्ही कायम, मला असं वाटतं की मुलांवर त्यांची जबाबदारी टाकायला हवी, मग ते जबाबदारीने करतील. नाहीतर मग मी काही घरांमध्ये पाहिले, जे आया ज्या मुलांच्या मागे असतात ते तो विषय पूर्ण करून आईसमोर उभे राहतात. आता काय करू? म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टींसाठी आईवडिलांसमोर उभं राहणं, तर हे त्याचं कुठेतरी आपण त्याचे पाय खेचतो असं मला वाटतं. म्हणजे जी त्यांची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी असते ती तुम्ही कुठेतरी त्याला बांध घालता. तुम्ही जे म्हणताय त्यातून दोन गोष्टी, की एक तर त्या मुलावरती विश्वास आपण टाकला पाहिजे आणि आपल्या मर्यादांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आपण प्रत्येक ठिकाणी अमर्यादपणे काही करू शकू असं नाही, आपण पण शेवटी माणूस आहोत, ही जाणीव ठेवली पाहिजे. अजून एक महत्वाचं आहे की 12वी म्हणजे 12 तास अभ्यास, हे एक हॉरिबल कॉन्सेप्ट आहे असं मला वाटतं. की 12वीच्या मुलांनी 12 तास नाही अभ्यास केला तर त्यांची वाट लागणार आहे अशी पालकांची जी धारणा असते ती चुकीची आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही 12 तास फोकसनी काम करू शकता? नाही करू शकत. दिवसातनं 5-6 तासाहून कोणीही फोकस दृष्टी काम करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या मनातनं काम करण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. सुनीताताई, तुमच्या बाबतीमध्ये हा तोल कसा? कारण कसं असतं, पोलिसांच्या बाबतीमध्ये सगळे लोक जेव्हा एन्जॉय करत असतात तेव्हा पोलीस ड्युटीवर असतो, नाही का? कुठेही सण असतो, कुठे उत्सव असतो, त्यामुळे पोलिसांना स्वतःच्या घरामध्ये राहून एखादा सण, एखादा उत्सव एन्जॉय करता येतो असं फारच कमी वेळा घडतं. त्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये हा तोल तुम्ही कसा सावरता? आपण जे डॉक्टर आत्ता म्हणालात की बरेचदा गृहिणी स्त्रीने व्हावं ही अपेक्षा असते आणि ती रास्तच आहे. कारण आपण कुटुंब व्यवस्था आपली आहे आणि ही कुटुंब व्यवस्था टिकवायची असेल तर त्यासाठी आपल्याला ते अपेक्षितच आहे. खूप प्रसंग असे आले ज्या वेळेला मला असं वाटलं की आपण मुलींच्यावर अन्याय करतोय. म्हणजे ज्यावेळेस मी एकटी होते, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर 1-2-3 वर्ष मला फारसा त्रास झाला नाही. मला असं वाटायचं की नाही ठीक आहे, आपण ॲडजस्ट करू शकतो पोलीस खात्यामध्ये. आपल्याला भलेही वेळ देता आला नाही, त्यावेळेला अगदी रात्रंदिवस आम्ही काम करायचो. आणि खरंच जर बघितलं ना, रात्री पण इतकी कामं म्हणजे दिवसभराची पेंडिंग असतात की रात्री पण किती वाजतात त्याला म्हणजे वेळेला अजिबातच बंधन नाही असं आहे. आणि हे प्रसंग वारंवार येत असतात, कारण क्राईम आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, VIP व्हिजिट्स आहेत, दौरे आहेत खूप. पण ज्यावेळेस मला म्हणजे पहिली मुलगी झाली त्यानंतर मला सांगायला एक आवडेल की माझी पहिली मुलगी जी 2 महिन्याची होती त्यावेळेला आमचं ट्रेनिंग असतं इंटरनल अँटी नक्षलाइट ट्रेनिंग. आमचं UOTC म्हणून अनकन्व्हेन्शनल ऑपरेशन ट्रेनिंग सेंटर असं नागपूरला आहे. आणि ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतरच मला म्हणजे सेवेत सामावून घेण्याचं प्रमाणपत्र मिळणार होतं. आणि मी खूप म्हणजे त्याच्यासाठी इगर, म्हणजे ज्याला खूप आपली इच्छा असते की आपल्याला एकदा सेवेत सामावून घेतलं की मग आपण रिलॅक्स असतो, एवढ्या प्रयत्नांनी आपण सगळं मिळवलेलं आहे. आणि त्याच वेळेला माझी मुलगी 2 महिन्यांची होती. माझी डिलिव्हरी वगैरे सर्व झाल्याच्या नंतर एवढं छोटं बाळ घेऊन ट्रेनिंगला नागपूरला जाणं उचित नाही, म्हणून ती मी माझ्या घरी नाशिकला म्हणजे सासू सासऱ्यांच्याकडे ठेवली आणि त्यांनी तिला 2 महिने सांभाळली. पण तो क्षण माझ्यासाठी इतका खूप मोठा म्हणजे विचार करणारा असा ठरला की मला असं वाटलं की माझी 2 महिन्याची मुलगी मी ठेवून जात आहे आणि ती पण म्हणजे घरी जरी असली तरी पण 2 महिन्याच्या बाळाला आईची आवश्यकता खूप जास्त असते. आणि अशा वेळेला मी ट्रेनिंगला निघून जाते, त्यावेळेला मला ते खूप वाईट वाटलं आणि असं वाटलं की आपण पोलीस खात्यात आलो तर आहोत, पण आपल्याला निश्चितपणे बरेचशी अशी प्रसंग येणार आहेत की ज्या वेळेला आपल्याला स्वतःला सावरावं लागणार आहे आणि असं सांगावं लागणार आहे की तू प्रथम पोलीस अधिकारी आहेस आणि नंतर आई आहेस. आणि बरेचदा असे प्रसंग जर येत असले तर त्यातून मला असं वाटतं माझ्या पतींचा खंबीर पाठिंबा तर आहेच आणि माझ्या मुलींना मी भलेही वेळ देऊ शकत नसेल तरी पण मी एक त्याच्यामध्ये सुवर्णमध्ये असा काढला की ज्या वेळेला कुठला प्रॉब्लेम किंवा लॉ अँड ऑर्डर असेल तर मी माझ्या गाडीमध्ये मला खूपदा आठवतं, मला नांदेडला खूप जणांनी या अवस्थेत बघितलेलं आहे की माझी मुलगी 2 वर्षाची 3 वर्षाची असताना माझ्या गाडीमध्ये झोळी बांधलेली असायची आणि त्या झोळीत माझं बाळ असायचं आणि मी मात्र खाली फील्डवरती काम करत असायचे. मला वाटतं ह्याच्या पुढे बोलण्यासारखंच काही इतकं तू फार सुंदर सुनीता सांगितलंस. मी आता ह्या दोघींना या आपल्या गप्पांच्या सत्राच्या शेवटी या दोघींना एक वेगळी राऊंड देणार आहे बरं का. आणि ही राऊंड अशी आहे की तुम्हाला दोघींना मी वाक्य सांगणार आहे. तुम्ही दोघी आता म्हणजे प्रत्येकीला एक एक वाक्य आणि ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं. मी तुम्हाला अर्ध वाक्य देणार आणि ते वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं. मोहिनीताई, तुमच्यापासून सुरुवात करतो. माझ्या कंपनीसाठीच्या
निगोसिएशनसाठी म्हणजे कोणीतरी येणार असतात, तुम्हाला नवीन ऑर्डर किंवा काहीतरी असं महत्त्वाचं निगोसिएशन आहे. माझ्या कंपनीच्या संदर्भातल्या निगोसिएशनसाठी मी तयारी करत असते तेव्हा माझे सगळे सहकारी माझ्या बरोबर असतात आणि आम्हीही एकत्र तयारी करत असतो. वा, तेव्हा आमची एकत्र तयारी करत असतात. म्हणजे यू आर नॉट ओनली अलोन इन द बोट, exactly. एव्हरीबडी इज विथ यू. छान. सुनीताताई, 15 ऑगस्टच्या दिवशी मी युनिफॉर्म चढवत असते तेव्हा सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. अगदी हेच माझ्या डोळ्यासमोर असतं कायम. मोहिनीताई, कुटुंब समारंभाच्या वेळी, एखाद्या कौटुंबिक समारंभाच्या वेळी त्याच दिवशी एक्सपोर्ट ऑर्डर जायची असते तेव्हा आधी कारखान्यात जाऊन ते काम उरकते आणि मग घरी येऊन कौटुंबिक समारंभ. ड्युटीच्या प्रेशरमध्ये दिवाळी सारखा सण येतो तेव्हा मला किरण बेदी व्हायचंय. मला हेच माझ्या डोळ्यासमोर असतं की आपण आधी प्राधान्य आपल्या नोकरीला दिलं पाहिजे, आपल्या कर्तव्याला दिलं पाहिजे, मग आपण आपल्या. मला किरण बेदी व्हायचंय. छानच वाक्य आहे. मोहिनीताई, नवीन मशीनची पहिली ट्रायल घेण्याआधी मी पूर्वी असं व्हायचं की मशीनची ट्रायल व्हायला रात्री 2 वाजायचे आणि मी आणि माझे मिस्टर कारखान्यात असायचो. पण आता बऱ्यापैकी प्लॅनिंग होत असल्यामुळे आम्हाला या ट्रायलचं टेन्शन नसतं. मी नेहमीसारखी असते असं म्हणायला नेहमीसारखी असते. ओके. सुनीताताई, उत्तम इन्व्हेस्टिगेट केलेल्या केसचा कोर्ट निकाल ऐकण्याआधी मी एक अत्यंत जिज्ञासू पोलीस अधिकारी असते. क्या बात, क्या बात. मी एक अत्यंत जिज्ञासू पोलीस अधिकारी असते. मोहिनीताई, मी इंजिनियर झाले नसते तर मी आर्किटेक्ट झाले असते. कारण मला निर्मिती आणि नवनिर्मितीची खूप जास्त उर्मी माझ्या मनात आहे. आणि सुनीताताई, मी पोलीस झाले नसते तर एक उत्तम आई पण झाले असते. जी माझी खात्री, माझी खंत आहे, जी माझी कायम खंत आहे की आपण म्हणजे मी सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करते, पण मला असं वाटतं की आपण आई म्हणून जितका वेळ द्यायला पाहिजे तो मी माझ्या मुलींना देऊ शकत नाही. तर मी निश्चितपणे एक आई बनण्याचा आधी प्रयत्न केला असता खूप चांगल्या पद्धतीने. क्या बात.